भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चैत्र नवरात्र जवळ येत आहे. नवरात्रामध्ये सर्व साधनांमध्ये गायत्री उपासनेला विशेष प्राधान्य दिले गेलेलं आहे. परंतु अजूनही गायत्री मंत्राच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज आहेत आणि विशेषतः स्त्रियांना घाबरवलं जात आहे. अनेक प्रतिगामी लोक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर एका मुद्द्यावर आपण परमपूज्य गुरुदेवांनी आणि आमच्या ऋषीमुनींनी केलेल्या मार्गदर्शनात विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की गायत्री मंत्र याचा अर्थ काय. गायत्री मंत्रामध्ये सर्वांना सद्बुद्धी मागितलेली आहे, सर्वांना, आणि सर्वांमध्ये स्त्री आणि पुरुष सर्वच येतात आणि त्यामुळे ही सद्बुद्धी मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. हे त्या गायत्री मंत्राच्या शेवटच्या चरणात धियो यो नः प्रचोदयात् यातनं आपल्याला प्रत्यला येतं. पहिला मुद्दा आता या ठिकाणी मी घेणार आहे की आमचे ऋषीमुनी सर्वांच्या हिताचे सांगतात आणि आमच्या ऋषीमुनींनी सांगितले की स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणून. हा मधल्या जो अंधार युग आला त्या काळामध्ये स्त्रियांवर अनेक बंधनं लादले गेले, त्यातलाच एक बंधन आहे. आणि आपण बघतोय की त्यामुळेच काय झालंय की संसार रथाची दोन चाक स्त्री आणि पुरुष ही जर समान असतील तरच तो रस व्यवस्थित चालतो. आणि आज जी संसार रथाची कुटुंबाची अवस्था आपण बघतोय त्याचं कारण अनेक बाबतीमध्ये स्त्रियांना मागे ठेवलं गेलं, त्यांचे अधिकार काढले गेले. अर्वाचीन काळामध्ये आपण जुन्या काळातलं जर आपण बघितलं आणि ऋषीमुनींचाच विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मूळ शास्त्रांमध्ये सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. तिथे लिंगभेद नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थच काय, आधी आत्मा, आणि आत्म्याला लिंग नाही. त्यामुळे तिथे स्त्री पुरुष हा भेद येत नाही. दुसरी गोष्ट, गायत्री वेद माता आहे आणि वेद माता आहे, देव माता आहे आणि विश्व माता आहे. मग ती जर सर्वांची माता आहे, तिने जर सर्वांची निर्मिती केलेली आहे, तर तिचाच एक अंश असलेली स्त्री, तिला या अधिकारापासून कसं काय वंचित केलं जातं. वैदिक काळामध्ये आपण बघतोय की अनेक ऋषिका होऊन गेलेल्या आहेत आणि वेदांचा अधिकार ज्यांना आहे त्यांना गायत्री मंत्राचा अधिकार आपोआपच आलेला आहे. परंतु आणि इथे बघतोय आपण की अनेक ऋषिका, किती ऋषिका आहेत तर साधारण 50च्या आसपास ऋषिका, त्यांचे मंत्र ऋचा वेदांमध्ये आपल्याला सापडतात. त्यामध्ये मैत्री, गार्गी, आम्रपाली अनेक स्त्रिया आहेत. त्या यज्ञही करत होत्या. सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि यात ही झालं जुन्या काळातलं. आणि म्हणूनच पंडित मदन मोहन मालवीय जे संस्कृत विद्यापीठाचे प्रमुख होते आणि त्यांच्याकडे एका मुलीने वेद अध्ययनाचा साठी परवानगी मागितली. त्यावेळी त्याही कर्मठ पंडितांनी नकार दिला. परंतु पंडित मोहन मालजीने सर्वांची एक सभा भरवून आणि सर्वांकडनं विचार विनिमय करून त्या मुलीला वेद पठनाचा परवानगी दिली. तो हक्क प्रदान केला तिला. हा पंडित मोहन मालवीयचा या बाबतीमध्ये जर आपल्याला सविस्तर पाहिजे असेल तर आपण गायत्री महाविज्ञान प्रथम खंडामध्ये त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर गायत्री परिवाराने प्रकाशित केलेलं स्त्रियांना गायत्रीचे अधिकार, गायत्री बद्दल गैरसमज हे पुस्तक जरूर वाचावं. त्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो
दुसरा मुद्दा असा येतो, नारायणराव सोनटक्के हे समर्थांचे निस्सीम भक्त होते आणि त्या मोठे अभ्यासक होते आणि त्यांनी म्हणे गायत्री मंत्राला स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणण्याकरता विरोध केला होता. या ठिकाणीच विरोधाभास आपल्याला दिसतो की जर ते गायत्री मंत्राचे उपासक होते, जर ते स्वामी समर्थांचे उपासक होते, तर असं शक्यच नाही की ते हा असा विरोध करतील. कारण आज आपण बघतोय अनेक सर्व स्वामी समर्थ केंद्रांमध्ये लाखोंच्या संख्येने स्त्री साधक आहेत आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की समर्थ केंद्रामध्ये उपासनेमध्ये प्रथम स्थान गायत्री मंत्राला दिलेले आहे. कुठली तिथली उपासना सुरू करण्याच्या आधी एक माळ गायत्री मंत्राची जपली जाते. हा जर अधिकार प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी स्त्रियांना बहाल केलेला असेल तर इथेच ह्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं. त्यानंतरचा तिसरा मुद्दा येतो की शरीरशास्त्राच्या नियमानुसार की स्त्रियांना 22 नाड्या आहेत आणि पुरुषांना 24 नाड्या आहेत आणि त्यामुळे पुरुषांना दाढी मिशा असतात. आता या ठिकाणी जेव्हा अनेक डॉक्टरांशी चर्चा झाली, आयुर्वेदिक वैद्यांशी विचार विनिमय केला गेला आणि शरीरशास्त्राच्या नियमानुसार सुद्धा जर लिंगभेद नसेल शरीराला, तर शरीरातील जी ठेवण आहे ती स्त्री पुरुषांची सारखीच आहे हे चर्चा करून सिद्ध झालंय. आणि आता प्रश्न राहिला 22-24 नाड्यांचा आणि पुढे त्याचं स्पष्टीकरण असं दिलंय की त्या 24 नाड्या असल्यामुळे पुरुषांना दाढी मिशा येतात. आपला सर्वांना ज्ञात आहे की दाढी मिशा येणं किंवा हा नाड्यांवर अवलंबून नसून ह्या हॉर्मोन्स मुळे दाढी मिशी पुरुषांना येत असते आणि एका ठराविक वयामध्ये मुलं आली की त्यांना दाढी मिशा येतात आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या स्तनामध्ये वाढ होते आणि त्यांचे ऋतुचक्र इकडे हे 2 भाग आहेत, इकडे 2 लिंगभेदामुळे हा 2 फरक आपल्याला लक्षात येतो. हार्मोन्सच्या चेंजमुळे आपण बघतो की काही वेळा स्त्रियांच्या सुद्धा हार्मोन्स चेंज झाल्यामुळे त्यांना सुद्धा थोडीफार मिशी आणि दाढी आलेली दिसते. तर हे याचा नाड्यांशी काहीही संबंध नाही असं डॉक्टरांशी चर्चा करून पण सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य, एक देणगी महान स्त्रियांना परमेश्वराने बहाल केलेली आहे आणि ती म्हणजे गर्भधारणेची. कुठल्याही पुरुषाला गर्भधारणा होत नाही, फक्त स्त्रियांना होते. प्रश्न राहिलाय पुरुष बीज वाढीचा मंत्र. तर पुरुष बीज किंवा स्त्री बीज हे स्त्रियांमध्ये नसतं. स्त्रियांमध्ये एकच प्रकारचं उदासीन बीज असतं आणि त्या पुरुषांमध्ये एक्स आणि वाय या 2 प्रकारचे पुरुषांमध्ये एक्स व वाय मुलगा व मुलगीसाठी हा भेद असतो आणि त्याच्या संयोगातून मुलगी किंवा मुलगा जन्माला येतो. इथे मुलगा किंवा मुलगी होणं त्यात दोष स्त्रीचा नसतो. मधील अंधार युगामध्ये स्त्रियांवर अनेक बंधनं लादली गेली व त्यामुळे अनेक श्लोक प्रक्षेपित करून विकृती शास्त्रामध्ये आणण्यात आली. अगदी आपल्या लक्षात येईल की ह्या विकृती कुठपर्यंत आल्या होत्या. अगदी जुन्या काळामध्ये सुद्धा नाही, आपल्याला एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की मूळ ज्ञानेश्वरीची प्रत सुद्धा विकृत केली गेली. अनेक श्लोक ओव्या त्याच्यात प्रक्षेपित केल्या. त्यामुळे व्यथित झालेले, समाधीमध्ये व्यथित झाले ज्ञानेश्वरांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन त्या प्रतीची शुद्धी करायला लावली. आणि कालयोगामध्ये असं देश काल परत्वे त्या प्रमाणामध्ये हे असे काही गैरसमज निर्माण होत असतात आणि ते दूर करण्याचा प्रयत्नही आवश्यकता प्राप्त होते
त्यावेळेला असेच महापुरुष पुढे येऊन करत असतात. आणि असाच एक महापुरुष 100 वर्षापूर्वी आपल्यामध्ये आला आणि त्यांचं नाव होतं पंडित आचार्य श्रीराम शर्मा. यांनी 24 वर्षापर्यंत गायत्री महामंत्राची 24 पुरस्चरण करून आणि गायत्री मुग्ध करून मधनं दाखवून दिलं की गायत्री मंत्राचा अधिकार ठराविक वर्णांना, ठराविक फक्त पुरुषांना किंवा ठराविक बंधनं होती आणि स्त्रियांना गायत्री मंत्रापासून वंचित ठेवलं गेलं होतं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्याचमुळे एकेकाळी महापुरुषांच्या रत्नाची निर्मिती ज्या आमच्या हिंदुस्थानात भारतामध्ये होत होती त्यामध्ये, आणि आमचा भारत विश्वगुरु होता. त्याच कारण स्त्रियांच्या गर्भातच असताना सद्बुद्धीचा जो मंत्र आहे त्याचा संस्कार त्या बालकावर केले जात होते. आणि याच पुनर्विकास करण्यासाठी त्यांनी हा गैरसमज दूर व्हावा म्हणून आपल्या 24 वर्षाच्या तपश्चर्येच्या साधनात आलेल्या सामर्थ्याने प्रथम गायत्री मंत्राचा दीक्षा आपल्या स्वतःच्या पत्नीला दिली. आणि आज आपण बघतोय की प्रत्येक संप्रदाय गायत्री मंत्राच्या उपासनेला महत्व देतोय, कारण आज काळाची गरज आहे. कारण कधी नव्हे ते आता या काळामध्ये गायत्री मंत्राच्या उपासनेची गरज आहे. गायत्री मंत्र हा सद्बुद्धीचा मंत्र आहे. आज बुद्धी खूप झालेली आहे, पण तितकीच ती बुद्धी विकृत झालेली आहे आणि अनेक विचारवंत त्यामुळे यावर काय इलाज आहे, काय करायला पाहिजे त्यामुळे संभ्रमित झालेले असताना त्या महान विभूतीने सर्वांना मार्गदर्शन केलंय की काय कधी नव्हे ती आज त्या सद्बुद्धीच्या विवेकाच्या मंत्र गायत्री मंत्राच्या उपासनेची आवश्यकता प्रत्येकाला आहे. गुरुकृपेने आपल्या सर्वांना चे गैरसमज दूर व्हावेत आणि सविस्तर माहिती जर हवी असेल तर जरूर गायत्री महाविज्ञान त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. धन्यवाद.